तर मित्रांनो पुन्हा एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण मागच्या वेळेसारखेच अतिशय महत्त्वाचे जे की प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि समोर तर एवढे इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचे जे की आहेत ना मी आपल्याला सांगून चव नाही घालणार आहे. आपण पाहून त्याचे ज्ञान घेणार आहात. त्यामुळे या व्हिडिओला आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पाहायचा आहे. आणि एक रिक्वेस्ट आहे की आपल्यासमोर या चॅनलचा जेव्हा कधी व्हिडिओ यूट्यूबमध्ये दिसेल तर आपल्याला टाईम काढून तो व्हिडिओ जरूरच पाहून घ्यायचा आहे. कारण असे सुपर क्लास आपल्याला तेव्हाच पाहावयास मिळतील जेव्हा आपण रेग्युलरी व्हिडिओ पाहत राहाल. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी असा आहे, इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असणारे कोणत्या झाडाचे लाकूड असते? इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असणारे खालीलपैकी कोणत्या झाडाचे एक लाकूड असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सागाचे लाकूड हे इमारतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे एक लाकूड आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी, सागाचे वने महाराष्ट्रात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते सांगायचं आहे. सागाची वने प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत असतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्व म्हणजेच गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या तिन्ही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सागाचे वने हे प्रामुख्याने आढळत असतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी, खैरापासून काथ तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी येतो ते सांगायचं आहे. खैरापासून काथ तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. डहाणू रोड या ठिकाणी खैरापासून काथ तयार करण्याचा कारखाना ठाणे या जिल्ह्यामध्ये स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली पहिलाच शिवाजी उत्सव कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता? लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली पहिला शिवाजी उत्सव कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 15 एप्रिल 1896 या रोजी या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली पहिला शिवाजी महोत्सव हा साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पहिला शिवाजी उत्सव 15 एप्रिल 1896 रोजी कोणत्या गडावर पार पडला होता? पहिला शिवाजी उत्सव 15 एप्रिल 1896 रोजी कोणत्या गडावर पार पडला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. रायगड या गडावर पहिला शिवाजी उत्सव 15 एप्रिल 1896 रोजी पार पडलेला आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी, रत्नभूमी या नावाने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ओळखले जात असते? रत्नभूमी या नावाने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रत्नागिरी या जिल्ह्यास महाराष्ट्रामध्ये रत्नभूमी या नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, रत्नभूमी या नावाने रत्नागिरी या जिल्ह्याला कोणत्या कारणास्तव ओळखले जात असते? रत्नभूमी या नावाने रत्नागिरी या जिल्ह्यास कोणत्या कारणास्तव ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. थोर व्यक्तीचा जन्म झाल्यामुळे या जिल्ह्यास रत्नभूमी या नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात धामापूर या ठिकाणी कोणी बांधलेला तलाव पाहावयास मिळत असतो ते सांगायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धामापूर या ठिकाणी कोणत्या व्यक्तीने बांधलेला तलाव आपल्याला पाहावयास मिळतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शिवाजी महाराज यांनी बांधलेला किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धामापूर या ठिकाणी पाहावयास मिळत असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी, सातारा जिल्ह्यात लोणंद या ठिकाणी कशाचे पीक सर्वात जास्त प्रमाणात घेतले जात असते ते सांगायचं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद या ठिकाणी कशाचे पीक सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात घेतले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच कांदा व लसूण या दोन्हीचे पीक सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणावर घेतले जात असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी, मच्छिंद्रगड आणि प्रचितगड ही 2 किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात? मच्छिंद्रगड आणि प्रचितगड ही 2 किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये मच्छिंद्रगड आणि प्रचितगड ही 2 किल्ले स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी, मका या पिकाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रमाणात घेतले जात असते? मका या पिकाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात घेतले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्व आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या 3 राज्यामध्ये मका या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणामध्ये घेतले जात असते.
पुढचा प्रश्न, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग खालीलपैकी कोणता आहे? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी पाहून घ्या. एक योग्य राहील. कायदे मंडळ याच्यानंतर न्यायव्यवस्था हा सर्वात एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये 5 वर्षे न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे ही अट कोणाला लागू होते ते सांगायचं आहे. उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे ही अट कोणाला लागू होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. उच्च न्यायालयामध्ये 5 वर्षे न्यायाधीश म्हणून कार्य केले पाहिजे ही अट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला लागू होत असते. पुढचा प्रश्न, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात किमान 10 वर्षे वकिली केली असावी ही अट खालीलपैकी कोणाला लागू होत असते? सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये किमान 10 वर्षे वकिली केलेली असावी ही अट कोणाला लागू होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये किमान 10 वर्षे वकिली केली असावी ही अट लागू होत असते. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असते? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशाची नेमणूक खालीलपैकी कोणता व्यक्ती करत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. राष्ट्रपती हा व्यक्ती सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश व इतर न्यायाधीशाची नेमणूक करत असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश एकूण किती असतात? भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण सरन्यायाधीशाची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये 1 हा सरन्यायाधीश असतो. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयामध्ये 1 सरन्यायाधीश व इतर किती न्यायाधीश असतात ते सांगायचं आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालयामध्ये 1 सरन्यायाधीश तर इतर किती न्यायाधीश असतात ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयामध्ये 1 सरन्यायाधीश तर इतर 30 न्यायाधीशांचा समावेश झालेला असतो. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला बहाल करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे पद कोणत्या कारणास्तव रिक्त होऊ शकते? सर्वोच्च न्यायालयातील पद हे कोणत्या कारणास्तव रिक्त होऊ शकत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्व म्हणजेच घटनाबाह्य वर्तन केल्याने, राजीनामा दिल्याने आणि त्यांचा मृत्यू कोणत्या कारणास्तव झाल्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे पद हे रिक्त होत असते. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचे कलम कोणते आहे ते सांगायचं आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी कलम 124(4) हे कलम सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी एक कलम दिलेले आहे. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे कोणत्या कलमा अंतर्गत सांगितलेले आहे? सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे कोणत्या राज्यघटनेच्या कलमामध्ये स्पष्ट केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. कलम 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भारताचे एक राष्ट्रपती असेल अशी तरतुदी कोणत्या घटनेच्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कलम 52 यामध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण खालीलपैकी कोणते योग्य राहील ते सांगायचं आहे. राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण खालीलपैकी कोणते एक योग्य राहील? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील. 2:3 हे प्रमाण राष्ट्रध्वजाची उंची व लांबीचे योग्य एक प्रमाण राहील. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सतीची चाल ही कायद्याने बंद केली आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सतीची चाल ही कायद्याने बंद केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. लॉर्ड बेंटिंक या व्यक्तीने सतीची चाल ही कायद्याने बंद केलेली आहे. पुढचा प्रश्न, युनिसेफ ही संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? युनिसेफ ही संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. लहान मुले याशी युनिसेफ ही संस्था एक संबंधित संस्था बनलेली आहे.
पुढचा प्रश्न, या ठिकाणी मसुरी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी असा आहे, साखरेचे कोठार असे कोणत्या देशाला म्हटले जात असते ते सांगायचं आहे. साखरेचे कोठार असे कोणत्या देशाला म्हटले जाते किंवा संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, क्युबा या देशाला साखरेचे कोठार या नावाने संबोधले जात असते आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिले ई कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? भारतामध्ये सर्वात पहिले ई कोर्ट कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, हैदराबाद या शहरामध्ये सर्वात पहिले ई कोर्ट हे स्थापन झालेले आहे. पुढचा प्रश्न, कोणता दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून पाळला जात असतो किंवा साजरा केला जात असतो? खालीलपैकी कोणता एक दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून पाळला जातो किंवा साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून पाळला जात असतो. पुढचा प्रश्न, मुंबईमधील कोणत्या वसाहतीसाठी सिडको व चायना डेव्हलपमेंट करार झाला आहे ते सांगायचं आहे? खालीलपैकी मुंबईमधील कोणत्या वसाहतीसाठी सिडको व चायना डेव्हलपमेंटमध्ये करार करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, नैना सिटी या वसाहतीसाठी मुंबईमध्ये सिडको व चायना डेव्हलपमेंटमध्ये करार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, लोणार हे उल्काजन्य सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? लोणार हे उल्काजन्य सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे उल्काजन्य सरोवर हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, पुणे नाशिक या दोन शहरांना कोणता राष्ट्रीय महामार्ग जोडत असतो ते सांगायचं आहे? पुणे व नाशिक या दोन शहरांना कोणता राष्ट्रीय मार्ग जोडत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, NH50 हा राष्ट्रीय महामार्ग पुणे व नाशिक या दोन शहरांना जोडत असतो. पुढचा प्रश्न, उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात येते? उलर नावाचे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भुसावळ सुरत या रेल्वे मार्गावरील खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन येत नाही ते सांगायचं आहे? भुसावळ सुरत या रेल्वे मार्गाच्या दरम्यान खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन येत नाही? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, नाशिक हे रेल्वे स्टेशन भुसावळ सुरत या रेल्वे मार्गामध्ये न येणारे एक रेल्वे स्टेशन दाखवण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, लावारसापासून निर्माण झालेल्या किंवा बनलेल्या खडकांना काय म्हणून संबोधले जात असते? लावारसापासून निर्माण झालेल्या खडकांना काय म्हणून संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, आग्नेय खडक असे लावारसापासून निर्माण झालेल्या खडकाला संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बालिका आठवडा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो ते सांगायचं आहे? राष्ट्रीय बालिका आठवडा कोणत्या दिवसादरम्यान किंवा कालावधी दरम्यान साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 21 ते 26 जानेवारी या कालावधी दरम्यान राष्ट्रीय बालिका हा आठवडा साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय आनंद दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? आंतरराष्ट्रीय आनंद दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, साल 2013 या वर्षापासून आंतरराष्ट्रीय आनंद दिनाची सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न, 2021च्या जागतिक चिमणी दिवसाची किंवा दिनाची थीम काय होती ते सांगायचे आहे? 2021च्या जागतिक चिमणी दिवसाची किंवा दिनाची थीम काय होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, आय लव्ह स्पॅरो ही थीम 2021च्या जागतिक चिमणी दिवसाची एक थीम ठेवण्यात आलेली होती. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली? या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, तसेच या व्हिडिओला एक लाईक केल्याच्या नंतर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पुढेही आपल्याला मिळेल. त्यासाठी आपल्याला टाईम काढून या चॅनलची सर्व व्हिडिओ आपल्याला जरूरच पाहायचे आहे, कारण असे सुपर क्लास आपल्याला जे की महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी A to Z भरतीसाठी उपयुक्त असणारे सुपर क्लास इतर कुठल्या चॅनलवर नाही मिळणार. त्यामुळे सर्व व्हिडिओ या चॅनलची जरूर पाहून घ्यायचे आहे. तर मिळतो का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये.